Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1724. आजची तारीख आहे 27 ऑक्टोबर 2019. आता वाजले 1:06. यस, लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता 23 ऑक्टोबरला. ओके, सो 24 तारीखेचा कोणता वार होता? कॅलेंडर कुठे आपला? 24चा होता थर्सडे. ओके, यस, थर्सडे म्हणजे गुरुवार. थर्सडेला सुट्टी होती. यस, क्लासेस नाही झाले होते. हा, थर्सडेला काय झालं, थर्सडेला मी सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आलो संध्याकाळी 5 वाजता. आल्यानंतर काही नाही, टाइमपासच केला म्हणा. येस, प्रीडेस्टिनेशन पॅराडॉक्स पिक्चर बघितला. टाइम ट्रॅव्हलचाच मूवी आहे. म्हणजे मूवी मध्ये इतका जबरदस्त वाटत नाही जेवढा मूवी एक्सप्लेन मध्ये ते एवढं जबरदस्त वाटते. बरोबर. या फिल्म मध्ये युनिक म्हणजे काय आहे की एक कॅरेक्टर आहे, एक मुलगी आहे. मी याला एक्सप्लेन करतोय तिथे. यस, एक मुलगी आहे, तिचं नाव आहे जीन. ओके, शी इज बॉर्न ऑर्फन आणि ती काफी हुशार, टॅलेंटेड. समहाऊ तिच्या टॅलेंटेडनी तिला स्पेस कॉर्प मध्ये एक प्रकारे ऍडमिशन भेटते, समथिंग फॉर द वुमन टू गो इन स्पेस. इट वॉज गुड. बट त्याच्यामध्ये कसं आहे की हिला हिंसा पण खूप भरून यायच्या अंगात. कोणी तिला चिडवलं ना, ही मारूनच टाकते, सर तोंड फोडून टाकते. असंच काहीतरी इन्सिडन्स त्या स्पेस कॉप मध्ये झाला, समथिंग. तर त्यामुळे तिला तिथून रस्टिकेट किंवा काढण्यात आलं तिथून, स्पेस कॉप मधून. तिचे ग्रेड वगैरे सगळे जबरदस्त होते. टॅलेंट मध्ये वगैरे, फिजिकल फिटनेस मध्ये शी वॉज रिली गुड. बट ती स्वतःवर कंट्रोल करू शकत नव्हती आणि खूप लोकांना खूप मारत होती. कोणी देखील काही म्हणलं तर. मग काय, लोकांना खूप मारत होती. मग काय झालं यार, मग तिला काढण्यात आलं. शी वॉज अ ऑर्फन, सो तिला पुन्हा वापस नाही घेतलं आलं. मग ती एक प्रकारे नॅनीचं काम करू. नॅनी म्हणजे काय असते की एक प्रकारे रिच होम आहे, त्याच्यामध्ये जे पॅरेंट्स लोक कामाच्या साठी बाहेर जातात, तर त्यांची मुलं अशीच घरी राहतात. तर त्यांना मुलांची देखभाल करण्यासाठी दुसऱ्या म्हणजे मोठ्या कंट्रीज मध्ये, स्पेशली अमेरिका वगैरे, इथे नॅनी हायर करतात. ते नॅनी एक प्रकारे त्या मुलांवर लक्ष ठेवते. ती ते काम करत होती. ड्युरिंग दॅट पिरियड ऑफ टाइम तिच्यावर एक पर्सन खूप जास्त हे होता. ओके, मग ती काय करते की, विसरूनच गेलो मी. एक कॅरेक्टर आहे जो एक सिक्रेट एजन्सी मध्ये काम करतो. तो तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवतो. बट तिला जास्त म्हणजे सांगत नाही. ही समथिंग, म्हणजे तो अशा एजन्सी मध्ये काम करतो की जिथे टाइम ट्रॅव्हल म्हणजे अशा काही गोष्टी आहे जिथे गोष्टी होण्याच्या अगोदरच त्याला टर्मिनेट करण्याचा प्रयत्न करतात, बाय द हेल्प ऑफ गोईंग बॅक इन टाइम. आणि सो अशीच प्रकारे ती एजन्सी असते. त्यांच्याकडे टाइम ट्रॅव्हल मशीन पण असते. फॉर दोज पीपल टाइम ट्रॅव्हल वॉज काइंड ऑफ लाईक अ पियानो, समथिंग. पियानो एक ब्रीफ केस, काही समथिंग बटन्स दाबल्यानंतर दे आर बॅक टू दोज एरा और बॅक टू दोज टाइम. यस. आपण इथपर्यंत नाही येऊ, टाइम ट्रॅव्हल पर्यंत. राईट नाउ
those kind of agency has a as an agent who has an eye on this girl. His name is Jean. Okay, during that period of time, Nanny, she was doing also learning for the home hotel management. Yeah, तर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काम करताना तिला एक मुलगा भेटतो. या शी इज फॉलिंग इन लव्ह. ओके, आणि दे गॉट टुगेदर, दे गॉट सेक्स, आणि आफ्टर दॅट गाय वेंट अवे. तो चालला तो इथून. यस, शी वॉज बिकेम हार्ट ब्रोकन. आफ्टर फ्यू मंथ्स लेटर she found out she has a baby. Okay, मग जेव्हा त्या बेबी काढण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येते. या डॉक्टरला काहीतरी समथिंग रिली डिफरंट फाइंड आउट भेटते तिच्या ऑर्गन्स मध्ये. या की शी वॉज बायसेक्शुअल. व्हॉट इज बायसेक्शुअल? बायसेक्शुअल मीन्स एक होमोसेक्शुअल आहे ज्यांच्यामध्ये होमो म्हणजे एक, आयदर पिनिस और वजायना. ओके, बायसेक्शुअल म्हणजे की हॅव बोथ पिनिस आणि वजायना. मीन्स व्हॉट डू यू मीन? म्हणजे तिला अगोदरपासून पिनिस वर तिला माहित नाही. ना, इट वॉज नॉट दॅट. तुला अजूनपर्यंत कळलं नाही व्हॉट इज एक्झॅक्टली बायसेक्शुअल. म्हणजे कसं आहे की तिचे जे युरेटरी ग्लॅड असतात, युरेटरी ग्लॅड, जेव्हा ती पैदा झाली होती ना ती मुलगी जीन, या तर तिच्यामध्ये 2 युरेटरी ग्लॅड तयार झाले होते. एक मेल ग्लॅड आणि एक फिमेल ग्लॅड. ओके, मेल ग्लॅडला म्हणू आपण फिनस, फिमेल ग्लॅडला म्हणू वजायना. ओके, बट कसं आहे की तिच्या समथिंग हार्मोनिक चेंजेस मध्ये त्या फिमेल ग्लॅड ची ग्रोथ जास्त झाली ॲज कम्पेअर टू मेल ग्लॅड. ओके, सो आफ्टर द हार्मोन्स प्रमाणे शी बिकेम फिमेल. ओके, पण ती बायसेक्शुअल होती. तिच्यामध्ये म्हणजे ग्रोथ झाली नाही, म्हणजे तिचा पिनिस कधी ग्रोथ झालाच नाही. शी इज इनसाइड हर बॉडी फॉर ऑल द टाइम. ओके, आता बेबी आता हे लक्षात तिला पण नाही माहित. या आणि ऑल्सो तिच्यामध्ये क्वालिटी होती. शी वॉज ती कधीच बिमार नाही पडली. या ती कधीच बिमार नाही पडली. ना तिला कधी वॅक्सिनेशनची गरज, ना तिला कधी इंजेक्शन वगैरे पोचलं. नो नो नो, नॉट ऍट ऑल. या तिच्यामध्ये एक क्वालिटी होती का ती नेव्हर बी इल. तिला बिलकुलच बिमारी नाही होत, बिलकुलच नाही. यस, तिने कधी लहानपणापासून ते प्रेग्नन्सी पर्यंत तिने एकहीदा हॉस्पिटल वगैरे बघितलं नाही. ॲज आय एम सेइंग. ओके, सो मग तुझा म्हणण्याचा हे आहे की जेव्हा तिच्या बॉडीमध्ये 2 ऑर्गन्स होते, 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, या एक मेल ग्लॅड, एक फिमेल ग्लॅड. ओके, फिमेल ग्लॅडची ग्रोथ जास्त झाली, मेल ग्लॅडची ग्रोथ नाही झाली. सो तिच्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार झाले आणि तिच्या बॉडीचे हार्मोन्स तिच्या बॉडीमध्ये एक प्रकारे सर्टन चेंजेस करण्यात आले आणि शी बिकेम अ फिमेल. आणि फिमेल मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी झाल्या. म्हणजे शी हॅज अ ब्रेस्ट, शी हॅज अ ते गर्भपिशवी. या गर्भपिशवी, यस, मेल मध्ये नसते, फिमेल मध्ये असते गर्भपिशवी. यस, दॅट इज अ युनिक पॉइंट. ओके, जे मेल मध्ये नसतात. त्या गर्भपिशवीमध्ये तो एक बेबी तिच्या गर्भपिशवीमध्ये तयार झाला. दॅट्स व्हाय शी बिकेम अ फिमेल. ओके, या आता जेव्हा तो बेबी काढायच्या वेळेस नाही का, डॉक्टर्सला माहित पडलं की दॅट मदर म्हणजे ती मुलगी, शी वॉज समथिंग रिली डिफरंट. या तिच्यामध्ये नाही का एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे जो मधात येऊन राहिला बेबीच्या बाहेर काढण्याच्या वेनी. या म्हणजे ऍक्च्युली इथे नाही का बायोलॉजीचं खूप डिटेल म्हणजे नाही, थोडंसं तरी नॉलेज असणं गरजेचं आहे. आय एम नॉट गोइंग टू फॉर दोज डिटेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन समथिंग लाईक दॅट. या ओके,
लेट मी अंडरस्टँड हाऊ द बेबी वॉज बॉर्न. ओके, सो बेबी आहे ना तो मदरच्या वजायना मधून बाहेर निघतो. ओके, इट्स अ ट्रूथ, इट्स युनिव्हर्सल ट्रूथ. ओके, सो कसं आहे की आता विचार कर, माणसाचा जो पिनिस आहे आणि बाईचा जो वजायना आहे त्यांची पोझिशन ह्युमन बॉडीमध्ये सेम ठिकाणी आहे, राईट? कमरेच्या खाली, मुलींमध्ये पण कमरेच्या खाली, मुलामध्ये पण कमरेच्या खाली. ओके, बायांमध्ये मदरमध्ये काय असते की त्यांचे ओव्हरी ग्लँड असतात. ओव्हरी जे एक प्रकारे एग फॉर्मेट करते आणि एग मध्ये मध्ये फिटस होतो आणि फिटस तो झायगोट, देन यू गेट टू बेबी. ओके, या राईट नो इट्स फिटस. ओके, सो कसं आहे की तिच्यामध्ये नाही का जो फिटसला बाहेर निघण्यासाठी जो वे आहे ना तो वे कुठून आहे? तिच्या वजायनामधूनच आहे. या बट त्या वजायनाच्या मधात एक ऑर्गन येऊन राहिला आणि तो ऑर्गन काफी वेगळा होता, कारण फिमेल मध्ये तसं ऑर्गन कधी राहत नाही, कारण किडनी साईडला असतात, या लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन वरती असतात. येस, वजायनाच्या आतमध्ये आणि ओव्हरी ग्लँड म्हणजे तो फिटस मध्ये बाहेर निघण्यासाठी नॉर्मल डिलिव्हरी मध्ये काहीच राहत नाही. ओनली एम्प्टी स्पेस, फक्त त्या बाईमध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे का ती बेबी पुल आउट करायला पाहिजे. या कारण इट वॉज रिअली पेनफुल प्रोसेस. ओके, बट डॉक्टर फाइंड आउट की समथिंग ऑर्गन इज या, तर तेव्हा त्यांना माहित पडलं की शी वॉज समथिंग, की याच्यामध्ये एक हे आहे, मेल ऑर्गन आहे. आता कसं आहे की समजा जर या मेल ऑर्गनला जर यांनी काढतो म्हणलं तर याच्यामध्ये ती मरून जाईल, मदर आणि ऑल्सो बेबी. या बट समजा जर आपण फिमेल ची ग्लँड कापतोय तर याच्यामध्ये बेबी पण सर्वाइव्ह होईल, मदर पण सर्वाइव्ह होईल. बट याच्यामध्ये काय होईल का जे मदरचे हार्मोन्स आहे, म्हणजे एक बाईचे हार्मोन्स आहे, म्हणजे ते जीनचे हार्मोन्स आहे या कॅरेक्टर मध्ये, ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊन जाईल. ओके, आणि तिचा मेल ग्लँड आहे ना त्याची ग्रोथ होईल, मेल ग्लँड आहे ना त्याची ग्रोथ होईल, त्याच्या अराउंड त्याचे हार्मोन्स ग्रोथ होईल आणि शी बिकेम अ मॅन. अनफॉर्च्युनेटली शी बिकेम अ मॅन. या तिचं ऑपरेशन करण्यात आलं. ओके, तिचा बेबी काढण्यात आला बाहेर, एक ऑपरेशन करण्यात आलं, पहिले बेबी बाहेर काढला, बेबी जिवंत निघाला. थँकफुली दॅट बेबी वॉज गर्ल. ओके, ड्युरिंग दॅट ऑपरेशन की तिच्या ज्या फिटस मध्ये जेवढं काही हे आहे गोष्टी, फिटस मध्ये जे असतात ना गर्भपिशवी, त्या सगळ्या बाहेर काढण्यात आल्या. फिमेलच्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्या बाहेर काढण्यात आल्या. ग्लँड्स काढण्यात आलं तर हार्मोन्स मध्ये पण चेंजेस आले. यस, देन शी गॉट द फिनेस. ओके, हार्मोन्स चेंज झाले म्हणजे मग तिचे जे ब्रेस्ट आहे ते पण एक प्रकारे डिस्ट्रॉय झाले. यस, अँड देन शी बिकम अ मॅन. ओके, ती एक माणूस झाली एक प्रेग्नेंट नंतर. ओके, स्टोरी इथे खतम होत नाही, स्टोरी अजून खूप, म्हणजे मी समोर सांगेन ना, शायद थंडी पण लागून राहिली आणि मला डोक्यात दुसराच काहीतरी विचार सुरू आहे. बट या लेट मी एक्सप्लेन, इट वॉज रिअली काइंड ऑफ लाईक दुसरा एक. हा, नंतर काय होतंय की मी थोडं शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, थंडी बहुत लागून राहिली, कारण मी जस्ट बरमुडा आणि ओके लेट मी फिनिश. सो मग काय झालं की मग व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, या शी बिकम अ मॅन. या तिचा एक बेबी आहे ना त्या हॉस्पिटल मधून चोरी जातो. व्हॉट, बेबी कसं काय चोरी होऊ शकते? या होऊ शकते, या बेबी चोरीला गेला तिचा. आणि
शी वॉज बिकेम रिली डिप्रेस या. कारण तिच्यावर अशा खूप मोठं संकट एकाच वेळी रॅन्डमली भकाभक आलं. आता कोणकोणते संकट? फर्स्ट ऑफ ऑल, ज्या तिने त्या माणसाला लाईक केलं, तो माणूस निघून गेला किंवा त्याने डिच केलं वगैरे वगैरे, तर तो एक डिप्रेशन, तो एक स्ट्रेस. दुसरा स्ट्रेस, शी बिकेम अ प्रेग्नंट and also she's unmarried. That is stress, but she decided to grow that baby. Yeah, that is really एक करेज, एक खूप मोठं आईचं एक करेज होतं का तिने या साऱ्या गोष्टीमध्ये तिने स्वतःला एक प्रकारे हिंमत दाखवली का नाही, मी या बेबीला जन्म देईन. त्याच्यामध्ये पण एक स्ट्रेस असतो बरं या हिमतीमध्ये पण, तो एक. त्याच्यानंतर तिने तो बेबी दिला. या ओके, ते मी सेकंड थर्ड याच्यामध्ये काउंट नाही करत, मी सेकंड याच्यामध्येच काउंट करतो. थर्ड याच्यामध्ये काउंट करतो की तिला माहित पडलं की ती एक माणूस बनली बा, बिकॉज ऑफ दॅट युरेटरी ग्लॅड, डिफरंट टाइप ऑफ युरेटरी ग्लॅड. या तीन स्ट्रेस. आणि चौथं स्ट्रेस, तिचा बेबी हे गेला, स्टोल झाला. सो हे 4 एवढे मोठे जे स्टेजेस आहे, एवढे मोठे जे स्ट्रेस आहेत तिच्यावर रॅपिडली आले, दनादन. And she couldn't resist it. Yeah, she couldn't resist it. She was completely. But तरीही तिने स्वतःवर हिंमत नाही सोडली आणि मग ती स्वतःच्या पायावर उभी झाली. तिने रायटिंगचा जॉब केला न्यूयॉर्क मध्ये. येस. आणि दिवसामागे दिवस गेले आणि मग देन शी बिकेम अ मॅन. हा, गोष्ट खतम नाही झाली. तो आपला स्ट्रेस गमावण्यासाठी तो नेहमी बारमध्ये जातो आणि नेहमी सिगरेट आणि दारू पितो. आता मी हे तो म्हणतो कारण इन्स्टेड ऑफ तिला म्हणण्यापेक्षा तो म्हणेल. आता त्यांनी म्हणजे तिने तिचं नाव जीन म्हणून जॉन ठेवलं आता. ओके, स्वतःचं नाव जॉन. ओके, सो आता ती एका टाईप रायडर कंपनीमध्ये काम करते. टायपिंगचं काम करते. न्यूयॉर्क मध्ये राहते. तिला जगण्याचा असा काही फारसा उद्देश नाही आहे. ती नेहमी दारू आणि सिगरेट घेते या आणि नेहमी आपल्या गम मध्ये डुबून राहते. अशा वेळेस एक बारटेंडर येतो. बारटेंडर तिच्यासोबत नाही, त्याच्यासोबत, जॉन सोबत चांगलीने बोलतो या. आणि मग अशा फ्लो मध्ये मग जॉन नि सगळं उघडलं की असं असं झालं, तसं झालं, माझ्यासोबत तसं झालं. मग जॉन एक विश करतो की काश माझ्या लाईफ मध्ये तो मुलगा आलाच नसता, तर अशा साऱ्या गोष्टी माझ्यासोबत कधी झाल्याच नसत्या. ना मी कधी फॉल इन लव्ह झाली असती, ना आमच्यामध्ये सेक्स झाला असता, ना आमच्यामध्ये बेबी झाला असता, ना आय फाउंड आउट द बायसेक्शुअल अँड देन ब्ला ब्ला ब्ला. सो शी ब्लेम करते की काश मी त्या मुलाला तेव्हाच थांबवू शकली असती किंवा तेव्हाच मारून टाकलं असतं. कारण स्ट्रेस एवढा होता की या कंडिशन मध्ये त्या मुलाला मारण्याची स्थिती तिने दाखवली. तर मग तो बारटेंडर म्हणतो, मी ही तुझी विश कम्प्लीट करू शकतो. हाऊ? माझ्यापाशी एक टाइम मशीन आहे. तू त्या टाइम मशीन मध्ये आपण त्या टाइम वर जाऊ. जेव्हा तू स्वतःला पाहशील, जेव्हा तू एक प्रकारे गर्ल राहशील आणि तू त्या बंद्यासोबत बोलत राहशील, तर तू त्या बंद्याला मारून टाकशील. या काम खतम. या भेटण्याच्या अगोदरच त्याला मारून टाक, म्हणजे तो राहणारच नाही. ओके ओके. सो मग ते बॅक इन टाइम जातात त्यांच्या कॉलेज लाईफ मध्ये वगैरे, तिच्या कॉलेज लाईफ मध्ये. आणि तो म्हणजे जॉन, आता इथे नावाचं बरोबर लक्ष ठेवा, आता मी जॉन म्हणत आहे. जॉन तो शोधून राहिलाय त्या व्यक्तीला, कुठे आहे तो, कुठे आहे तो, कुठे आहे तो. आणि अचानकपणे त्याची धडक होते एका मुलीसोबत आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याला खूप मस्त वाटतं यार. त्याला ही वॉज रिली हॅपी. या तो त्याची टाइमलाईन पूर्ण स्ट्रेस वगैरे विसरून जातो. जॉन तो विसरून जातो की त्याच्यासोबत का झालाय पास्ट मध्ये. नाही,
त्याला वाटते काय एक नवीन सुरुवात आहे त्याच्या लाईफची. यस, इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज रिअली नाईस. तो त्या मुलीसोबत फुल टाइम स्पेंड करतो, मस्त कॅफे मध्ये जातो, तिच्यासोबत मस्त हँग आउट करतो. शी वॉज रिअली गुड फॉर हर. आणि ती पण मुली त्याला खूप लाईक करते. ओके, असे मग दिवसामागे दिवस जातात. तो त्याचे सगळं विसरून जातो, त्याच्या मागचं पास्ट काय, तो इथे मागे कशाला आला, आणि तो त्या मुलाला मारण्यासाठी आला होता. तो सगळं विसरून गेला, सगळं विसरून गेला. या आणि सगळं विसरून गेला आणि तो त्या मुलीच्या प्रेमात पडला. ओके, शी गॉट सेक्स वगैरे समथिंग. या मग काही महिन्यानंतर तो बारटेंडर, मला म्हणतो ठीक आहे, तुला काम दिलंय, तू कर हे काम, मी येईन 4-5 दिवसानंतर, 4-5 किंवा समथिंग महिन्यानंतर. ओके, तर महिनाभरात मग महिना भरल्यानंतर मग तो बारटेंडरवाला येतो. तो म्हणतो, हॅव यू डन युअर वर्क, तुझं काम केलं? तो म्हणते नाही. म्हणते का नाही काम केलं? म्हणते मला ते काम करायचं नाही. मला तो म्हणतो की मला लाईफमध्ये पहिल्यांदा खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदा असं लाईफमध्ये यस एक प्रकारे खुशी महसूस झाली आहे, जे लाईफमध्ये आजपर्यंत कधीच झाली नाही. या जे की या मुलीमुळे प्रेम केल्यावर. तो डिसाईड करतो की नाही, मी आता माझी पूर्ण लाईफ या मुलीसोबत काढीन. या मला 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 काही घेण देण नाही तुमच्याशी, मला फ्युचरचं मला काहीच घेण देण नाही. यस, मला फक्त आता या मुलीसोबत पूर्ण लाईफ स्पेंड करायची. शी मीन्स टू मी फॉर द ऑल टाइम, शी मीन्स टू मी अ लाईफ. या शी इज सो. माझ्या मनात दुसराच विचार सुरू आहे, मी का सांगून राहिलो का नाही, मला एक्सप्लेन पण करता नाही आलाय बरोबर. वेल आफ्टर दॅट भोकत जाऊ द्या, खतम कर. थँक्यू.